संधी आणि समास म्हणजे काय? बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये गोंधळ उडतो मुलांचा. संधी आणि समास म्हणजे काय किंवा ते कसे सॉल्व्ह करायचे संधी विच्छेद करताना. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा टिप्स आणि ट्रिक्स मिळतील की जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो सुरुवात करूया. ही एक वर्कशीट आहे. पहिला प्रश्न आहे आपला, संधि किसे कहते हैं उदाहरण सहित बताइए. म्हणजे संधी कशाला म्हणतात हे तुम्ही एक उदाहरण फॉर एक्झाम्पल देऊन सांगायचं आहे. दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधि कहलाता है. म्हणजे जे दोन जवळचे जे शब्द असतात त्या दोन्हीचा मिळून एक अर्थ लागतो त्याला काय म्हणतात तर संधी. उदाहरण काय आहे, दीप प्लस अवली म्हणजेच काय झालं ह्याचा अर्थ दीपावली. सेकंड आहे, संधि कितने प्रकार की होती है, नाम के साथ प्रत्येक का एक एक उदाहरण दीजिए. म्हणजे संधि किती प्रकारच्या असतात आणि प्रत्येकाचं एक एक उदाहरण देऊन सांगायचं आहे. तर संधि के मुख्य 3 प्रकार होते. हे 3 प्रकारची संधी असते. तर कोणती कोणती? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. सो स्वर संधीमध्ये काय असतं, उदाहरण आहे हिम प्लस आलय तर काय येणार आहे ते हिमालय. व्यंजन म्हणजे काय, जगत प्लस ईश तर येणार आहे जगदीश. त्याच्यानंतर विसर्ग संधीचं येणार आहे सम प्लस गमचं येणार आहे संगम. तर हे सगळे तुम्हाला कसे करायचे आहेत हे याच्यासाठी मी एक वेगळा चॅप्टर आहे जो तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेल. त्यावेळेस तुम्हाला बरोबर समजेल की स्वर संधी म्हणजे नक्की काय, व्यंजन संधी म्हणजे नक्की काय, विसर्ग संधी कशा तयार केल्या जातात. त्याच्यानंतर सुद्धा अजून आपण या व्हिडिओमध्ये बरेचसे असं एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, निम्नलिखित संधि विच्छेद की संधि कीजिए. आता आपल्याला एक इथं संधि विच्छेद दिलेला आहे तर त्याची संधी काय येणार आहे हे सांगायचं. सो कसं कराल तुम्ही, पर प्लस अधीन. हा जो र आहे तर ह्या र ला लिहिताना कसं लिहितो, र प्लस अ लिहितो आपण. म्हणजे ह्याचा एक अ झाला, ह्याचा एक अ झाला. सो अ मिळून काय होणार आहे, अ इज इक्वल टू आ. म्हणजे इथे जेव्हा आपली संधी तयार होणार आहे तेव्हा इथे आची मात्रा लागणार आहे. म्हणजेच काय झालं, पराधीन. हा अ निघून जाणार आहे आणि इथे आची मात्रा लागणार आहे. म्हणजे हा एक अ आणि हा एक अ जर येत असेल तर इथे हे दोन्ही निघून जाणार आहे आणि आची मात्रा लागणार आहे. सो आची मात्रा कोणाला लागली तर या र ला लागली. त्यामुळे ह्याचा अर्थ काय झाला तर पराधीन. सेकंड सांगितलेलं आहे भाव प्लस अर्थ येणार आहे भावार्थ. सेम तेच अची लागलेली आहे, इथे कशाची अची मात्रा लागलेली आहे, इथे अची मात्रा लागलेली आहे. सो ह्या दोघांचं मिळून काय होणार आहे आ. सो इथं आची मात्रा लागली. मग आची मात्रा कोणाला लागणार आहे तर हा जो वर्ण आहे किंवा हा जो वर्ड आहे जो पहिला वचा त्याला लागणार आहे. सो भावचं प्लस अर्थचा येणार आहे भावार्थ. सो प्लस अधीन सेम तेच आहे. सो आची मात्रा लागलेली आहे, इथे स्वाधीन, इथे आहे हिमालय, मग इथे पण तेच होणार आहे. इथे आहे आ म्हणजे अ आणि आ जर असेल तरी सुद्धा आचीच मात्रा लागणार आहे. सो हिमालय झालेला आहे. पुस्तक प्लस आलयचं पुस्तकालय होणार आहे. सेम धर्म प्लस आत्माचं होणार आहे धर्मात्मा. कार्य प्लस आलयचं होणार आहे कार्यालय. रेखा प्लस अंकितचं होणार आहे रेखांकित. शिक्षा प्लस अर्थीचं होणार आहे शिक्षार्थी. यथा प्लस अर्थचं होणार आहे यथार्थी. म्हणजे नेहमी मोठं जी आहे आची जी मात्रा आहे ती आचीच मात्रा इथे लागलेली आहे. सत प्लस गतीचं होणार आहे सद्गती. ह्या तचं जाऊन काय होणार आहे, तची जागा द घेतो. उत प्लस आचरणचं होणार आहे उच्चारण. जगत प्लस नाथचं होणार आहे जगन्नाथ. नम प्लस तेचं होणार आहे नमस्ते आणि मन प्लस जचं होणार आहे मनोज. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, निम्नलिखित संधि का संधि विच्छेद कीजिए. आता हे जे आहे ना संधी दिलेली आहे त्याचं संधी विच्छेद करायचं आहे. म्हणजे त्याचे जे 2 वर्ड असणार आहेत जे 2 वर्डचा अर्थ किंवा त्या 2 संधीचं एक मिळून संधी विच्छेदचं मिळून संधी होते. सो आपल्याला इथे संधी दिलेली आहे त्याचे संधी विच्छेद करायचे आहे. म्हणजे त्याचे 2 तुकड्यांमध्ये रूपांतर करायचे ज्याचा एक अर्थ लागणार आहे. सो आता संधी विच्छेद कसे करतात तर दीपचं काय येणार आहे, आता ह्याला संधी विच्छेद करताना आपण कसं करणार, ह्या दचं येणार द प्लस ई म्हणजे ही दुसरी मात्रा लागलेली आहे त्यामुळे ई आला. परत हा आला प आणि हा आला अ. सो हे काय झालं दीप. दीपचं जर तुम्ही संधी विच्छेद केली तर असं येणार आहे द प्लस ई प्लस प प्लस अ. त्याच्यानंतर अवलीचं येणार आहे अचा अ तसाच व आणि जेव्हा इथे एकच अक्षर असतो तेव्हा त्याला अची मात्रा लागलेली असते. त्याच्यानंतर लीचे काय येणार आहे ल आहे आणि दुसरी मात्रा लागलेली आहे म्हणजेच काय ईची ह्याला दुसरी मात्रा लागलेली आहे. सो ह्याचा संधी विच्छेद कसा असणार आहे अ व
ल आणि ए. सो हे काय झालेलं आहे अवलीचा. आता पूर्ण दीपावलीचा कसा लिहिणार आहे, पहिला आपण दीपचा लिहून घेतला द प्लस ई प्लस प प्लस अ, आणि अवलीचा आहे अ प्लस व प्लस अ प्लस ल प्लस ई. सो आता इथं जेव्हा हा एक अ येतो हा एक अ येतो त्यावेळेस त्याची जागा कोण घेतं तर आ ही घेतं. म्हणजे मोठा वर्ड कोणता आहे, सो आ. अ आणि अचं मिळून आ होणार आहे, अ प्लस आ मिळून सुद्धा आच होणार आहे. म्हणजेच काय तर दीपावली, दीपावलीचं काय येणार आहे दीप प्लस अवली इज इक्वल टू दीपावली. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेलं आहे. वीरांगना म्हणजे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे, एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्ट त्याचा आन्सर लिहायचा आहे. सो वीरांगनाचा संधी विच्छेद काय होणार आहे वीर प्लस अंगना. तर वीरचा काय होणार आहे व प्लस ईची ही दुसरी मात्रा लागलेली आहे म्हणून आणि र प्लस अ. त्याच्यानंतर अंगणाचं होणार आहे अ प्लस ग प्लस अ प्लस ग प्लस न प्लस आ. सो हे काय होणार आहे तर ह्याच्यामध्ये हा आणि हा अ निघून गेल्याच्या नंतर काय होणार, सॉरी हा येणार आहे, हा निघून जाणार आहे. सो हा सेम तसाच होणार आहे वीर प्लस अंगना म्हणजेच काय येणार आहे वीरांगना. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वेदांत. वेदांतचं काय होणार आहे वेद प्लस अंत. तर हा कोणत्या संधीचा प्रकार आहे तर दीर्घ संधी. सारांश सार प्लस अंश म्हणजेच ह्या कोणाचा प्रकार आहे दीर्घ संधी. भोजनालय भोजन प्लस आलय हे कोणाचं आहे दीर्घ संधी. त्याच्यानंतर विद्यालय विद्या प्लस आलय हे सुद्धा दीर्घ संधीमध्ये येतं. शुभारंभ शुभ प्लस आरंभ हे सुद्धा दीर्घ संधीचेच आहे. छात्रावास म्हणजे छात्र प्लस आवास. सो हेही दीर्घ संधीचेच प्रकार. त्यानंतर आहे दीक्षांत दीक्षा प्लस अंत हा सुद्धा दीर्घ संधीचाच प्रकार आहे. भावार्थ येणार आहे भाव प्लस अर्थ. जगदीशचं येणार आहे जगत प्लस दिश हे आहे व्यंजन संधी. संगती सम प्लस गती हे पण व्यंजन संधीचं उदाहरण आहे. उल्हासचं येणार आहे उत प्लस लास व्यंजन संधी. निर्धनचं येणार आहे नि प्लस धन विसर्ग संधी. नीरजचं सुद्धा हे विसर्ग संधीमध्ये येणार आहे नि प्लस रज. त्याच्यानंतर पुढे आहे व्यंजन संधी में यदि त हे एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. व्यंजन संधी में यदि ट आहे तचं जर ट आलं तर तो काय होणार आहे ड होणार आहे आणि त प्लस ड आलं तर तचं ड मध्ये होणार आहे. त प्लस ल आलं तर तचं काय होणार आहे ल होणार आहे. सो इथे आहे तचा ट म्हणजे हे दोन्ही जर मिळून आलं तर आपल्याला ट लावायचं आहे. तचं ड आलं तर इथे ड लावायचं आहे आणि त आणि ल आलं तर आपल्याला इथे लच लावायचं आहे. सो जसं की इथे त प्लस टिक तर काय येणार आहे तट्टिका. त्याच्यानंतर उत प्लस इयन असेल तर इथं काय येणार आहे उड्डयन येणार आहे. भगवत प्लस लीलाचं काय येणार आहे भगवत लीला. म्हणजे ज्या ज्या वेळेस हा शब्द येणार आहे सो इथे काय पुढे जाऊन तो काय लागणार आहे त आणि ड जर आलं तर ड लावणार आहे. त प्लस ल आलं तर पुढचा जो शब्द आहे तो तिथे लागणार आहे. त्यानंतर अजून काही आपल्याला असे वर्ड दिले त्याच्यासुद्धा आपल्याला संधी करायला सांगितलेल्या आहेत. या संधी ज्या मी तुम्हाला करून दिलेल्या आहेत ह्या संधी फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेल्या आहेत. बाकी आन्सर फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. भो प्लस अनचं होणार आहे भवन. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने संधी विच्छेद करू शकता. तर भोचं काय येणार आहे अय कधी येणार आहे ए प्लस अचं येणार आहे अय. ए प्लस अचं येणार आहे आय. ओ प्लस अ असेल तर अव येणार आहे. औ प्लस अ असेल तर आ येणार आहे. तर हे कोणता प्रकार आहे स्वर संधीमधला अयादी संधीचा हा प्रकार आहे. ओ आणि अन्य स्वर जर असेल तर आपल्याला अव येणार आहे. सो भो प्लस अनचं काय येईल मग भ व न म्हणजे हा अचा अर्थ काय येणार आहे आपल्याकडे काय आहे ए प्लस अ झालं तर अय होईल. ए प्लस अ झालं तर आय होईल. म्हणजेच काय तर हा भोचा कोणाला लागणार आहे सो अव लागणार आहे. तर काय होणार भ व न. सेकंड नंबरचा आहे शे प्लस अन म्हणजेच शयन. मग हा कोणाकडे गेला ए कडे गेला आहे. सो ए प्लस अचं होणार आहे अयन म्हणजेच काय येणार आहे ए प्लस अनचं काय होईल श य न म्हणजे ह्याला कोणाची मात्रा लागली होती एची. सो श य न. त्याच्यानंतर आहे पौ प्लस अनचं होणार आहे पावन. ने प्लस अनचं होणार आहे नयन म्हणजेच काय ए प्लस अ प्लस अय आणि प्लस अ म्हणजेच हे झालं नयन. त्याच्यानंतर गई प्लस अनचं होणार आहे गायन. मग हे कोणाची मात्रा आहे गचं आहे तर कोणाची एची मात्रा लागलेली आहे आणि अन म्हणजे अ. सो इज इक्वल टू अ प्लस
मन म्हणजे नयन, तर काय येणार आहे य प्लस मन नयन. चे प्लस अनचं होणार आहे चयन. त्याच्यानंतर पो प्लस अनचं होणार आहे पवन. ओ आणि अला अव येणार आहे म्हणजेच पवन. हो प्लस अनचं होणार आहे हवन. ओ आणि अला मिळून येणार आहे अव. सो कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यासाठी एक पूर्ण चॅप्टर आहे जो संधीवरती आहे, तो तुम्हाला मी एक्सप्लेन करेल, त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअरली ते समजेल. थँक्यू.